वरून भेंडी आज करणार आहेत आपण। ह्या भेंड्या पुसून घेणार आहेत। पुसून झाल्याच्या नंतर आपण त्याला असं कापून घेणार आहेत आणि अशी हे सर्व भेंड्या चिरून घेणार आहेत। अशा सगळ्या भेंड्या अशा चिरून घेणार आहेत। हे आपल्या अशा भेंड्या चिरून झालेल्या आहेत सर्व ह्या। तर आपण ह्याच्यात भरण्यासाठी काळं तिखट घेतलेलं आहे, हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, तांबडं तिखट थोडंसं घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर ते आपण असं मिक्स करून घेणार आहे। तर ते थोडंसं आपण असं पाणी घालणार आहे, जेवढं पाहिजे तेवढंच पाणी घालायचं। असं मिक्स करून घ्यायचं आणि चिरून घेतलेली भेंडी त्याच्यात आपण असं भरून घेणार आहे। त्या अशा आपल्या भेंड्या सगळ्या भरून झालेल्या आहेत। तर आपण तव्यामध्ये अशा हातरून घ्यायच्यात। हे भेंड्या आपल्या हातरून झाल्या तर आपण कढईने असं तेल सोडायचं आणि असं 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं। काढून घ्यायचं आहे, 2 पलटीला ते चेक करायचं, असं पलटी मारून घ्यायची। सर्व भेंड्या आता पलटी मारून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे आपली भरून केलेली भेंडी गावरान कशी वाटली, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।